श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आज सकाळी जरा उठायला उशीरच झाला. तर 7 वाजलेले आहेत बघा. 6 वाजता उठले, आंघोळ वगैरे आवरून येईपर्यंत 7 वाजले. तर बघू शकता खिडक्या उघडल्यानंतर तोंडावर किती उजेड पडतो बाहेरचा. तर बघा, किचन ओटा रात्री स्वच्छ करून झोपलेलंच असतो आपण, पण सकाळी उठल्यानंतर थोडंसं पाणी मारून असं स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं तर पाली झुरळ वगैरे काहीतरी फिरलं असलं रात्रीचं तर ते आपल्या मनामध्ये शंका राहते. त्यामुळे स्वच्छ सकाळी एकदा थोडं पुसून घ्यायचं. त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि तसं पण महिन्याला आपण म्हणतो की एकदा फरशी पुसून घेतो दिवसातनं, पण गॅस कट्टा नाही म्हटलं तरी 3-4 वेळा तरी पुसलाच जातो. कारण स्वयंपाक करत असतो त्यावेळी जरा काय सांडलं की परत पुसून घेतो, आणि स्वयंपाक झाला की एकदा पुसायचं असतं, रात्री स्वयंपाक झाला की एकदा पुसायचं असतं, सकाळी स्वयंपाक झाला की एकदा पुसायचं, आणि सकाळी उठल्या स्वयंपाक करायच्या आधी पुसायचं असतं. असं नाही म्हटलं तर 3-4 वेळा हे पुसून होतं. तर आता स्वयंपाक खोली मी झाडून घेते, कारण अजून सगळे झोपलेले आहेत. त्यामुळे मागच्या खोल्या काय आत्ताच मी झाडणार नाही, ते सगळे उठल्यानंतर मी झाडून घेईन. आज रविवार आहे त्यामुळे सगळे झोपलेले आहेत. तसं पण शाळा सुट्ट्याच आहेत, पण अहोंचं देखील रविवारचं थोडं काम कमीच असतं. त्यामुळे अहो देखील रविवारी थोडं उशिराच उठतात. त्यामुळे तिकडच्या खोल्या मी नंतर झाडून घेईन. तर स्वयंपाक खोल्या तर झाडून झालेली आहे. तर नेहमीप्रमाणे पहिला मी एक ग्लास पाणी पिऊन घेते, त्यानंतर मग कामाला सुरुवात करणार आहे. तर इथे बघा, एक तुम्हाला मी खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपीसोबत माझ्या काहीतरी आठवणी आहेत, त्या तुम्हाला मी नंतर सांगणार. तर इथे बघा, मिरची, आलं, लसूण सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून उकडलेले बटाटे टाकलेले आहेत. जसं आपण वडापावसाठी बटाटी भाजी बनवतो तशी भाजी बनवून घेतलेली आहे. आणि पराठीमध्ये इथं बघा ब्रेड घेतलेले आहेत, त्यावर थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे आणि ब्रेड मळून घ्यायचे आहेत. ब्रेड मळताना त्यामध्ये देखील एक उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा आहे. त्यामुळे याला टेक्स्चर चांगलं येतं आणि थोडा जास्त वेळ मळायला लागतं. थोडं छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे बघा असे छोटे छोटे गोळे बनवायचे. हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याची अगदी छान अशी पारी बनवून घ्यायची आहे हातानेच. आणि त्यामध्ये आपल्याला बटाट्याची ती जी भाजी बनवलेली आहे त्याचे गोळे, ते मी बटाटी भाजी गरम वगैरे काही केली नाही, तसंच उकडलेल्या बटाट्यामध्ये मिरची वगैरे सगळं मिसळून घेतलेलं आहे. तर यामध्ये बघा ती बटाटी भाजी आहे त्याचा एक गोळा करून भरून घ्यायचा आहे. तर ह्या रेसिपीची आठवण म्हणजे खूप जुनी रेसिपी आहे ही माझ्यासाठी. ज्यावेळी माझ्या दोन्ही लेकी आता कॉलेजला आहेत, त्या 5वी-4थीला होत्या, त्यावेळी त्यांच्या शाळेमध्ये स्पर्धा होत्या. संगीत खुर्ची, काही गेम होते, परत पाककला स्पर्धा होत्या. आणि त्यावेळी नेमकी मी मानस माझ्या पोटामध्ये होत्या, म्हणजे मी प्रेग्नेंट होते. 6वा की 7वा महिना होता. आणि त्यावेळी मला काही ते संगीत खुर्चीमध्ये वगैरे भाग घ्यायला येत नव्हतं, पण मुली दोघीला मम्मी तू ये, सगळ्यांच्या मम्मी येणार आहेत, तू पण ये. आणि लहान मुलांचं कसं असतं, सगळ्यांचे मम्मी पप्पा आलेत पण आपलं कोणीच आलं नाही, म्हणून मुलं कशी नाराज होतात. त्यामुळे काय करायचं म्हणून म्हटलं आपण पाककला स्पर्धेत भाग घेऊया. बाकीच्या तर स्पर्धेत मी भाग घेऊ शकणार नव्हते, म्हणून मी ही रेसिपी त्यावेळी बनवली होती. आणि नेमकं ही रेसिपी इतकी छान झाली. मी अशीच बनवली होती, मला नंबर येईल किंवा काहीच असं नव्हतं. फक्त मुलींच्या आनंदासाठी काहीतरी जायचं आणि कुठल्या तरी एका ह्याच्यात भाग घ्यायचा, म्हणून मी अशीच ही रेसिपी बनवली होती. त्यावेळी माझ्याकडे फोन देखील नव्हता किंवा आपण यूट्यूबवर बघून आता नवनवीन रेसिपीज बनवतो. त्यावेळी मी असं कुठून तर आपण ऐकलेलं असतं किंवा कोणतरी बनवलेली असते, तर काय माहीत नाही मला कशी ही रेसिपी येत होती, पण मी ही रेसिपी बनवायची ठरवली होती आणि इतकी छान झाली होती. आणि त्यावेळी बघा, जे राहिलेलं यातलं पीठ शिल्लक होतं त्याचं मी असं गुलाबाचं फूल बनवलं होतं आणि ते गार्निशिंगसाठी ठेवलं होतं. आणि जेव्हा ते प्रेक्षक बघायला आले तेव्हा त्यांना इतकं आवडलं ते गुलाबाचं फूल वगैरे, किती छान असं बनवलं. हे बघा, हे अशा पद्धतीचं मी फूल बनवलं होतं. हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी आत्ता देखील बनवलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला गुलाबाचं फूल, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यावेळी बघा, माझा 3रा नंबर आला होता आणि मला एक स्टीलचा डब्बा देखील मिळालेला आहे, तो देखील तुम्हाला मी दाखवेन. तर इथं बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे पॅटीस तळून घेणार आहे. तर यामध्ये बटाटी भाजी मी भरून घेतलेली आहे आणि ते पॅक केलेलं आहे. तर बघा, असं सोनेरी रंगावर अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथं बघा, खूप वेळ लागत नाही भाजायला, तर लगेच भाजतात. तर बघू शकता, लगेच हे झालं. खूप करपवायचं नाही आपल्याला, कारण ब्रेड असल्यामुळे लगेचच ते भाजले जातात आणि आतमध्ये बटाटी भाजीसुद्धा आपली शिजलेलीच असते.
त्यामुळे खूप वेळ लागत नाही. तर दुसरी देखील पॅटीस मी तळून घेते. तर बघा पॅटीस तळायचं माझं काम चालूच होतं. तेवढ्यात आले प्लंबर, कारण आमच्या चावीची जी मोटर होती ती जोडायची होती, कारण ती थोडीशी खराब झाली होती. त्यामुळे 4 वेळा पाणी आलं, पण पाणी काही भरताच आलं नाही, सगळं पाणी खाली गेलं. म्हणून त्यांना बोलवलं होतं. आणि जी आमची मोठी टाकी आहे, सिंटेक्स पाण्याची टाकी, त्याची देखील चावी खराब झाली होती. ती चावी बसवायची होती आणि त्यांनी सांगितलं होतं पूर्ण टाकी रिकामी करा. म्हटल्यावर काय, मग ते पॅटीस खायचं तसंच सोडलं आणि पहिला टाकी सगळी रिकामी करून स्वच्छ धुवून दिली आणि पुन्हा लागले माझ्या कामाला. तर बघा हे आता तळून झालेले आहेत आणि इथं गुलाबाचं फूल देखील मी मधोमध ठेवून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती छान दिसतं. तर इथं पॅटीस तुम्हाला थोड्याशा चिरा वगैरे पडल्यासारख्या दिसत असतील, कारण काय झालं, ब्रेडमध्ये अजून थोडे बटाटे हवे होते. मी एकच बटाटा घातलेला होता, कारण घरामध्ये जितकं साहित्य होतं तितक्यातच मी पॅटीस बनवले होते. पण त्यावेळी जेव्हा बनवले त्यावेळी सगळं सामान वगैरे व्यवस्थित आणून बनवलं होतं, त्यामुळे खूप छान असं झाले होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि मी झालेले आहेत तयार. तर कशासाठी सांगते तुम्हाला मी. तर बघा मी निघाले बिशीला. बरेच दिवस झालं तुम्हाला बिशीचा व्हिडिओ दाखवला नव्हता, त्यामुळे आज दाखवणार आहे. तर माणूस बघा असा झोपलेला आहे फोन बघत. तर तो पण बिशीला येतोय कायम, पण आज त्याला नेणार नाही, कारण जरा थोडं ज्या मैत्रिणीच्या घरी बिशी आहे तिचं घर थोडं जास्त लांब आहे. तर हा बघा डब्बा पॅटीस बनवल्यानंतर मुलींच्या शाळेमध्ये मला बक्षीस म्हणून मिळाला होता. तर याच्यावरती बघा शाळेचं नाव देखील लिहिलेलं आहे. बघू शकता इथं दिसतंय का, कुमार व कन्या विद्या मंदिर असं लिहिलेलं आहे. आता जवळजवळ बघा 10 वर्ष झालं मी हा डब्बा वापरत आहे, त्यामुळे तुम्हाला कॅमेरामध्ये त्याचं नाव इतकं स्पष्ट दिसत नसेल, पण मला दिसत होतं, पण कॅमेरामध्ये इतकं व्यवस्थित दिसत नव्हतं. तर हा डब्बा होता मला मिळालेला. तर बघा मी बिशीला इथं आलेली आहे आणि इथं काय मेनू आहे बघू शकता. तर आज आहे मिसळ. तर आम्ही सगळे बसलेलो आहोत मिसळ खाण्यासाठी. तर आज बिशी मला लागलं असं वाटलेलं, पण लागलीच नाही. जिच्या घरी बिशी होती पुन्हा तिलाच लागली, कारण त्या दोघी जावा आहेत. तर आज जावेला लागली होती, परत तिला लागली. तर आता बघू पुढच्या वेळी आपल्याला लागते का. त्यानंतर बघा घरी आले. घरी येऊन स्वयंपाक बनवलं. मी तर काही जेवणारच नव्हते, कारण सकाळी जे पॅटीस बनवलं होतं त्यानंतर बघा मिसळ खाल्लं मैत्रिणीच्या घरी. तर आता खाण्यासारखी काही भूक नव्हती. तितक्यात माणूसनं मागवला होता पिझ्झा, कारण त्याला खूप दिवस झाले बाबांच्या पाठ लागला होता, झोमॅटोवरून पिझ्झा मागवा. तर आज शेवटी त्यांना हट्ट करून पिझ्झा मागवला. तर सगळ्यांना थोडं कट करून त्यांना थोडं दिलं. एकच पीस खाऊन घेतला. बाकीचं संध्याकाळी जेवण तर काही मी केलंच नाही, कारण पोट अगदी गच्च झालं होतं. त्यामुळे फक्त जेवण मी घरच्यांसाठीच बनवलं होतं. तर इथं बघा यांचं पिझ्झा खाण्यासाठी भांडण चालू आहे या दोघांचं. मला तेवढाच, तुला एवढाच. तो म्हणतो तर मी मागवलं, ती म्हणतो तू मागवलंस तर काय झालं, असं यांचं भांडण चालू आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसे बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा. थँक्यू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.